नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत असं तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आजचं पण ह्यो डेली ब्लॉग असतो. आज आपण फणस काढतलो. आपल्या पाटल्या दराक एक फणस असा आणि तो पिकलो हा अशी आई बोलली. तर तो बघूचो असा आणि तो पिकलो तर खाऊचो असा आणि त्याच्यानंतर आपल्याला जाऊचा असा काजीत. तर अशा प्रकारे ह्यो आजचो डेली ब्लॉग असतो. तर चला पटापट आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. आपल्या घरचो फणस पिकलो हा. हे बघा, 1 2 3 4 असत आणि ह्यो फणस पिकलो हा. आता नाही गाडी तर माझा हात पोचता काय बघते थांब. बघूया. माझा हात पोचता तोलताला तू कॅमेरा पकड. नाही तर त्या याच्यासोबत फणसाचा गट खाली अशा सावकाश घेवा. ओ सावकाश सावकाश. बोलली ना तुम्हाला हा, लय जड आहे. पण तुम्हाला बोलली ना नाही जमणार म्हणून. माका वाटलं हलको माका एकतरी ढीग उडालो वाटत काहीतरी नवीन माझ्या मॅक्सीवर. नाही उडालो. खडे चला हातावर बुडिंग उडालो. बरं झाला. मुंबईतले महाग घेतले फणस. 200 रुपयाची किंमत. 200 काय 200 रुपये 500 रुपये घेतली. चला पहिलंच धरलं होतं सनसना. कारण तुम्ही ना फणस सोडलात ना ते डिंक उडायला तो माझं असं लक्ष मॅक्सीकडे होतो. पण कॅमेरा मी कसं पकडले माकाच माहिती नाही. आता माहिती बोटा बिटा पुढे होती. उडालोय माझ्या हातात. या पकडा जरा. आता तुम्ही पकडा. चला आता फणस फोडूचो असा बघूया. डिंका काय जास्त आहे का? कापू फणस असा यो. जर एक घाव 2 तुकडे करू. लय जड आहे ना. नाही तर काय थांबा. त्याचा डिक नाही येईल तो लो. खेचन पुस्तले त्यामध्ये त्यांनाच पुस्तले. ओके डन 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 डन. 1 2 ओय त्याला उचला. पुसा पुसा पूर्ण पिकू का? मग असं टाकलंस ग हो दिले उडवलंय. टपाकडे मापा. थांबा. हे किशे खयत हे सोडणार. सोडणार त्याचा किसी जास्त नाही नारळ. डेटाकडचं नंतर कधी पिकलेलं असतं लवकर ना. हड्याचं ठेव काय तो खाव काय खाऊ त्याचा जेवत नको. पुसला वा. लिंक कमी आहे. सोयाची घोट्यांची भाजी करू कोई. जबरदस्त जबरदस्त. पिवळे पिवळे. हाताचेच काढा. हेच कापूया. पेपर लावून घेऊ द्या. तेवढा आमका द्यावा आणि घरी तुमका खाव. तेंका तेल लावा. माका तेल लाव म्हणून सांगतात. शेडा काढू काही विचारतो. ठेवूया टाकू. हा याक ठेव. खावा खावा उद्या खावा सकाळी. मोठे नाही का येऊ काढू. घरी मोठं जबरदस्त. हा बारीक येता तरी लहान काढू काय होता. आणि वरती तो पाव असता. पाव आणि तो पाव कापल्यावर ना की गरे व्यवस्थित सुटतात. म्हणजे इझिली काढू शकतो. एक एक करू आपण काढू शकतो. चला
जरी मोठे पुण्यावाल्यांका पहिलं देऊया नंबर हो तुझं आईन खाल्यान एक नंबर नंबर हो तरीच एक नंबर दाखव करीत करे मस्त आणि आजच टाकलं बरोबर हा उद्या पिकतो तू उतरणार मी उतरलो काय? आजच दोंड मारले कसं बघ आमचं पिकलं पिकलं मी खरी टाकून ये बाबा असेच म्हणत होते नाही या फणस पिकलं असतं बघ असं म्हटलं आई चेक केल्यानंतर पिकलो खरंच पिकलं वा भाजी एक सांगत होते ना काढू त्या दिवशी पण पिकलो काय होय कापू 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 कडको ना या नकोय होय ना गेल्या वर्षी रवले करूचे या वर्षी करूया वेफर्स भारी लागतं मका हे दी कडको भुसा होतो काहीतरी एकदम कडक होत गो या ना उतरलो ना या हा त्यामुळे भारी लागतं झोंड मारले रे बघू साठी बाबा म्हणतो कुठलं असतील हे घे अजून एक शेडा काढा एक नंबर कोणा आई नाही का काढतोय हा. किती पण खावा पण अशी एकदम गोड नाहीत कचकचीत आहेत एकदम भारी शुगर वाल्यांवर एकदम गोड नाही परफेक्ट काय दाखवत इला इला तुका गरे वय इलो ए काय उंदरा 2 दिवसांनी इलो घराकडे माशांका बिशांका ह्या करणं नाही तर असं आवरे पण असता असतं पण आज तो आज नाही होतो म्हणून नाही होतो आज करताना तो पण नाही तो नाही होतो आज घरात घरी बघा कसले असत खाल्लं तू कसे होत पिवळे असत थोडे फिके पिवळं असत चव पण भारी आहे पिवळे आहेत ते सगळ्यांका माहिती आहे चव कशी आहे चव म्हणजे कमी गोड आहे शुगर वाल्यांका बरे असत चला पटापट आता ते संपवून टाकतो काढून घेऊन विकतात नाही का हे बघा एक नंबर उद्या हे उतारणा होतो आजच त्याच्या लक्ष मागे गेलो ना मारले झोंड उतारणा म्हणजे ह्यो अधिक पिकणं असतो वीक नाही आणि पाणी आहे ना आता पाणी होणं असतं आणि नरम असणं असते घर एकदम बरोबर आणि एकदम गोड आज आता आज ह्यो एकदम परफेक्ट पिकलो आम्ही काढलंय हातात तुला ना हे टोपले काय काटे असं तो करी होत जमना असं असो उगाच एकतरी आकड्यात गेलेले त्यांना असं वाटलं मी हातानच काढतलो हा उगाच पण माका माहित होता तो एकट्याक नाहीच जमाचो माका वाटलं असं धरलंय पासून म्हणजे माझ्या हातात येतलो मला ते सपोर्ट होतो माका पण तो बाहेरसून सपोर्ट नाही केला कोणी आतून कसं दिलं मग कॅमेरा पकडून सांगलेला आतून कपाळ पडा तर पडलं पडणारच असते पायावर ते येणार होतं त्या पायावर होता या पायाकडे गेलो याच्या तर लांब होता तर मध्ये असण्याच्या बरोबर पण हो त्याच्या कपाळालाच पडणं होतं मी आपला कॅमेऱ्यात कमी दिसत होता म्हणून मी मागे गेलेले म्हणजे चित्र मोठा दिसा का मग मागे गेलेले नाही तर मग पुढेच असलं असते पातळ नाही बरोबर एकदम आज जेवक नको वाटतं रात्री आकडी बाजून खा भात रोजच खाता आज गरेच खावा बघ कसलं दिसतं भारी उद्या गुरुवार उपवासा कोल्या अर्धा ठेवला असता उद्या खावा आपलं पहिलंच पिकलो नाही हो आपलं पहिलंच याच्या आधी खाल्लं होते आजूच्या बाजूच्या आमच्या शेजाऱ्यांनी दिलेले परत तिकडसून आणलो तो ठेवला म्हणजे तो खराब झाला तुझ्या पप्पाने दिलं ठेवता नाही होतं ताबडतोब कापू करतो की नाही कापू असं
इल्लोच उशिरा उशिरा येलो. उद्या खाऊया रात्रीचं नको उद्या खाऊया कोणतं पिकवलं नंतर दुसऱ्या दिवशी मी खाई गेलेलं आहे ते विरणीत गेलेलं आहे. ओव्हर पिकलो. उतारलो शाप उतारलो. घरी नरम झाली ना. रसायन नाही खाल्लं अजून ना. मी खाल्ला कधी मी उष्टावून झालंय ठेवलं ते हो. कधीचं रसा शाळ ठेवलेलं होता. कधीचं की फणसाची भाजी बघा केलेली त्या दिवशी आणि थोडासा ठेवलेला त्यातलं मी घरी खाल्ले. रसा होतो तो. होय होय. तुम्ही बघितलात नाही. मी नाही बघा. मग बस झाले. लोणच्याला काढून दिलं का? हो ना. हा त्यांका देऊया शेजाऱ्यांका देऊया. फणसाचे गरे खाऊन झाले आणि आता चाललो काजीत. संध्याकाळचे काजीत जातो. काल आपल्याला योग नाही मिळाला त्याच्यामुळे आज जाऊचाच असा. तर मी आरुश्री आणि पुण्याची वहिनी तिघं जण इलो. ही बघा ही आमची विहीर. पाणी किती कमी झाला बघा. कासव खाया गो एक मोठो कासव असा आता दिसत नाही. चला पावसाळ्यात ह्याच्यात ना आंघोळ करूक मजा येता. हा ह्याच्यात उडी मारूक. हा पावसाळ्यात होय का. पावसाळ्यात पाणी ना एवढा भरता पूर्ण वरती ऐसून उडी मारायची मस्त मजा येता. हो पूर इलो ना पूर की पाणी इथपर्यंत पण असता असा या सगळा बुडता. हे पकडा हो हे ना खाई खाऊन या मध्ये आणि ती काळीची काठी घेऊन हे बघा काळजी पिकलं ते काढून द्या. केंदले घरातलं पाणी भरलं विकत नाही आणलेली म्हणतील विकत आणलास. घरातलं पाणी भरलेलं आहे त्याच्यात. येस यावर्षी काजी खूपच कमी होते त्याच्यामुळे आपलं काजीचं व्हिडिओच इलो नाही. विकूक पण आपण 2 वेळाच गेलो ना. फक्त 2 वेळा विकूक गेलो काजी. चला आता बघूया किती काजी गावतात आज ते 2 दिवसाचे. तर आपला काम असा काजी काढून द्यायचा. ही असा काजी काढूची काठी आणि ही असा गक्का. म्हणजे आता मी मॅक्सी चेंज केली. काजीचे होते म्हणून चांगली घेतलेले होते ना म्हणून. येस काजीचो डाग लागलो ना तर जायत नाही त्याच्यामुळे जुने कपडे घालून यायचा लागता. ह्याच्यावरती दिसतं थोय 4-5. बघूया चला पटापट काढून घेतो. ह्यो असा बोंडू ह्यो वरचो बोंडू ही असा काज. बऱ्याच जणांना माहीत असतेला पण कोणाक माहीत नसत तर सांगते. अशी असतं ती. आमच्याकडे ह्या वरच्या भागाचो ना बोंडवाचो कायच उपयोग होत नाही. वांडर खातात नाही तर मग ढोरा इली तर खातात. गोव्या साईडला उपयोग होता. ह्याच्यापासून ना उराक बनवतात. उराक खाऊया पिऊया. दर काजू ही सगळी जुनी झाडं असत. ही सगळ्यात डेंजर वेल. हा ही जर पायाक लागली ना आणि लागताच कन्फर्म. आणि ही काय असे काटे असतात पूर्ण असे तळापासून वरपर्यंत पूर्ण पाय असं फाडान जाता. आणि असे भरपूर असत. हे बघा हे तर कोवळे दाखवलंय. ही जोन झाली आहे बघा. हिचे काटे एकदम टोकदार असत. असं पाय गेलो ना आणि जरा जरी असं वरच्या साईडला सटाकलो पूर्ण पायाची चामडी जाता. हे बघा अशी सगळीकडे असत हे गोट्याची वेली. हे आमचे ह्याचे काजी नाही आहेत. आपले कलमाचे काजी नाही आहेत. सगळे हे जुने काजी असत सगळे. आणि मोठे मोठे काजी होते ना ते आता पडले त्याच्यामुळे काजी पण कमी झाली आहेत लागाचे. कालच्याच व्हिडिओत मी तुमका सांगलंय की ह्याका घाम येता खूप जास्त. बघा भिजला पूर्ण. कमी असा नुकतीच सुरुवात आहे. टावेल असं ना यांनाच पूस. ते गाठ सोडतो. काढूया. हैसून गळता बघ चकचकीत झाला.
टाकला. म्हणून मी गोरी झाले ना आजकाल. तुका बोलले की वजन वाढल्यामुळे तुका घाम येता, जरा डाएट वगैरे कर मग घाम कमी येतलो. हा डाएट माझं माहित नाही. भात होय का, भात मग काय भाताशिवाय चलत नाही. भाताशिवाय चलत नाही. आणि तुका बोलले होत की मॅक्सी कमी घाल, म्हणजे घालू नको, तू ड्रेस घाल. याच्यावरती काय बोलायचं तुका? म्हणजे आता म्हणजे मॅक्सी याच्यासाठी घालतो कारण आपली अशी कामं असतात म्हणजे रानात काट्या कुट्यात, त्याच्यामुळे मग मॅक्सी घालतो. कारण ड्रेसचे असे फकडवरती होतं तर असं म्हणजे काही ना काही अडकत राहतो. अडकन फाटत राहत त्याला. मॅक्सी कसे बरे पडतात ड्रेसपेक्षा. मला प्लाझो घेऊन द्या, प्लाझो आणि ओके. हे बघा ह्याच्यावरती ना बरेच काजू असत. हे बघा ह्याच्यावरती आणि ह्याच्यावरती. हे कॅमेरा पकड ना, मी काढतोय. पावसासारखे पडतले. हे ना बरेचसे काजी पडल्यात. हे बघा पण मोठी आहे ही काज. ते बघा पुढे पण आहे तो. हा त्याच्यावर नाही येत, नाही येत. हा हे घ्या. बापरे पाऊस पडलो अजून असते. त्याच्यावर पण असतात थोडेसे. ही काद ना मोठी आहे बघा, दाखवते तुमका. ह्या फळ मोठा. ही 7 नंबर म्हणून जाता. काजी काढते वेळी खाली बघून हे करायचं, वरती बघून काय मोहूर पण पडता ना, डोळ्यात जाऊ शकतं. आणि डोळ्यात गेलो काय लय चुरचुरता. ओ हे वाले काढा, हे वाले इकडचे. ही पण काच मोठी आहे बाजूची. उगाच कॅच घेतलंय. हय ती इचो कॅच घेऊन दाखव. हय ती एक सिंगल असा. ती कोण होता माहिती? कोण हिंदीवाले कोण होता? बँकेवाले विचारतात लोन हव्या काय, त्यांना सांगा 5 ना. लाख रुपये देत आहे त्यांना सांगा ना. काय भरूचं नाही म्हणून. हा डबल भरूचे लागते. रोज फोन करतात बँकवाले, लोन हव्या काय, लोन हव्या काय. फुकट मध्ये जाऊ सांगा. केसात माळूनी गजरा, कसली फुलाई. मला सांगा झाले म्हणून मध्येच गेल्या लगेच सगळं मोहर गेलो केसात. हा एक तरी कालच धुतलोय. तुका गजरो होय होतो ना. लय मोहर असा. आणि ही असत फका. ही बघा ओले काजू. तर मित्रांनो संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि जाम हैराण होक झाला. बऱ्यापैकी काजी आम्ही फिरलो. हे बघा अजून एवढे मुरकटूचे आहेत. म्हणजे एवढेच काजी नाही भेटले, अजून भेटले आहेत. ते त्या साईडला ठेवले नाही आहेत. सूर्य पण आता खाली चाललो. माझी गाका पडली काय म्हणता, काजी काढायची नाही. नाही, वरतीच अडकली काहीतरी. काजी काढूचे नाही असो विषय नाही, गावलीच नाही, काही पडली ती. तर ही बघा, ही आमच्या पूर्वजांची भांडी म्हणजे दगडाची भांडी बनवीत. तिकडेच काहीतरी कारखाना होतं त्यांचं. तर ही तुटलेली भांडी असत. भांड्याचा आकार आहे बघा. गेल्या वर्षी ही भांडी आपण जमा केलेलो.
याच्या आतमधला सगळा तो दगड पोखरून भांडा तयार व्हायचा. या पोखरून सगळा भारी जड असत. तर आता बघूया बाकीचे जे काजी रवले आहेत ना ते उद्या आता जमा करू काय, आज काय होऊचे नाही सगळे. तर मित्रांनो चला, इकडचे काजी आपले सगळे काढून झालेले असत आणि बाकीचे जे रवले आहेत ते आपण उद्या काढतलो. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओत एवढाच. आजचा ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा.